नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 17 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय हे कोठे सुरू करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्यायही दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे बरोबर उत्तर राहील ते आहे पर्याय 1 दिब्रुगड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय विज्ञान दिन 2024साठी डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी अनावरण केलेली थीम ही काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कोणत्या बँकेला 6 बँकांमधील भाग भांडवल खरेदीसाठी RBIची मंजुरी मिळाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 HDFC बँक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, दिव्य कला मेळा हा कोणत्या गटातील प्रतिभा आणि कौशल्य साजरे करण्याच्या उद्देशाने एक उपक्रम आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अपंग व्यक्ती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स COE चे उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 हैदराबाद। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 2023 मध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 जणांना। प्रश्न क्रमांक 7 आहे, देशात आता एकूण भारतरत्नाची संख्या ही किती झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 53। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला, त्यामध्ये कोणाचा समावेश हा नाही? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 सुषमा स्वराज। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, चौधरी चरण सिंह यांना 2023चा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला, ते कोणत्या काळात देशाचे पंतप्रधान होते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 1980 ते 81। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांना भारताचे कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 हरित क्रांती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, MS स्वामीनाथन हे भारताचे 4ही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे कितवे व्यक्ती ठरले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 5वे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, ते कोणत्या काळात राज्यसभेचे सदस्य होते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 2007 ते 13। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, MS स्वामीनाथन यांना कोणत्या वर्षी जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 1987 साली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात मोठा ऊर्जा प्रदर्शनी इंडिया एनर्जी वीक 2024 कुठे होणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गोवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, उत्तर आयर्लंडचे पहिले आयरिश राष्ट्रवादी प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मिशेल ओनिल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, ड्रग्स विरुद्ध दामी मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 उत्तराखंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17,
नवीन लष्कर उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्तीही करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारत रंग महोत्सव हा भारतातील प्रमुख नाट्य महोत्सव कोठे होणार आहे? तर मित्रांनो कोठे सुरू झाला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 गुजरात येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. मूळ जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1974. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाच्या संशोधकांनी सायप्रसजवळ पाण्याखालील विशाल दोरे शोधून काढले? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 इस्रायल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूया.